प्रेक्षकांनो, आज रम्या आणि वसू आत्या या दोघींच्या सिच्युएशनवर मला एवढं हसू आलंय की तुम्हाला काय सांगू. 10 मिनिटं मी हसत होते आज. आणि आजचा रिव्ह्यू पाहिल्यावर तुम्हाला पण हसू आल्याखेरीज राहणार नाहीये. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 डिसेंबरचा छान असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीला रम्या आणि वसू आत्या खोलीत येतात. आता तो पेनड्राईव्ह काल पाण्यात भिजला होता, त्यामुळे या दोघी मायलेकीची फजिती झाली. रम्या म्हणते, आई पाणी गेलं ग पेनड्राईव्ह मध्ये, किती पैसा खर्च केला, मेहनत केली, सगळं गेलं या पेनड्राईव्ह मध्ये पाणी, आता काय होईल गाई, हातातोंडाशी आलेला घास जाईल का. वसू आत्या म्हणतात, काही नाही होणार, तू शांत हो बरं, आणि गेलंच ना तर त्या आशाच्या तोंडचा हातचा घास घेईल मी. आता रम्या म्हणते, आई त्याने फुटेज मिळणार आहे का. वसू आत्या म्हणतात, तू ना आधी लॅपटॉप ऑन कर आणि बघ, ते पेनड्राईव्ह चालू तर करून बघ बाई. रम्या ना आता तो लॅपटॉप घेते चालू करायला. लॅपटॉप डिस्चार्ज असतो. किती खटपट चालू आहे बघा ना प्रेक्षकांनो तो पेनड्राईव्ह पाहायसाठी. बरं, तो पेनड्राईव्ह पाहिल्यावरही यांच्या किती वेळ लक्षात येत नाही बरं का. आधी तर रम्या म्हणते पेनड्राईव्ह डिटेक्टच होत नाहीये. मग वसू आत्या म्हणतात, शी बाई असं कसं होतं, आपल्याच नशिबात का होतं ग रम्या. ए बाई तू काही कर आणि ते सुरू कर बरं पेनड्राईव्ह. रम्या म्हणते, आई मी काय करू ग. वसू आत्या म्हणतात, मला नको सांगू, काही कर. रम्या म्हणते, आई आई अगं एकदा असंच झालं होतं, तेव्हा ना मी पेनड्राईव्ह असा उन्हात वाळत घालायला ठेवला होता आणि मग तो सुरू झाला. वसू आत्या म्हणतात, जाय ना मग उन्हात ठेव, जाय जाय. आता रम्या गेलीये तो गच्चीवर ठेवायला बरं का उन्हात. वसू आत्या म्हणतात, ए बाई तो थोड्या वेळ उन्हात ठेव पेनड्राईव्ह आणि वाळला की घेऊन ये. ए रम्या, आपलं नशीब एवढं खराब आहे ना, अगं कावळा उडत असला ना आकाशात आणि त्याला पेनड्राईव्ह दिसला तर तो पेनड्राईव्ह घेऊन जाईल. मला इतका असं आला. आता रम्या म्हणते, बरं आई मी थांबते तिथेच, वाळल्यावर घेऊन येते रे. वसू आत्याला कावळ्यावरही विश्वास राहिलेला नाहीये. वसू आत्या आता देवाजवळ प्रार्थना करतात, देवा ते लवकर फुटेज मिळू दे रे बाबा, राहा माझ्या पाठीशी. प्रेक्षकांनो, बरं एवढं काही नाही हा, दुष्काळात 13वा महिना, तसं त्या वसू आत्या पुन्हा पेनड्राईव्ह पाहायला जातात आणि पचकावतो. मजा आली हा प्रेक्षकांनो, मी बाई खूपच हसले आज. बरं, आता इकडे हे काउन्सिलर आले जीवाच्या केबिन मध्ये. बाई ते फारच अवघड अवघड बोलले बरं. काउन्सिलर जीवाला म्हणतात, वाह छान आहे बरं का तुमची नवीन केबिन. जीवा म्हणतो, हो नव्यानेच कमवलीये मी. मग त्यावर वकील म्हणतात, या यशासाठी तुमचं अभिनंदन बरं का. बाकी माणसाने आपल्या यशातल्या वाटेकऱ्यांना विसरू नये बरं का. आता असं ते खोचक बोलले जीवाला. जीवा म्हणतो, नंदिनीला भेटून आले वाटतं तुम्ही. वकील हसतात आणि म्हणतात, हो तसं तर मी सकाळपासून बऱ्याच जणांना भेटलो, नंदिनी ताईंना पण भेटलो, पण त्याआधी एका यंग कपलला भेटलो बरं का. बसा बसा, सांगतो तुम्हाला सगळं. असं म्हणून त्याने जीवाच्याच केबिन मध्ये जीवाला बसायला सांगितलं आणि म्हणतात, कसे नाही काय आहे ना हो, तुमच्यासारखेच उत्साही फसफसणाऱ्या सोड्यासारखे एक यंग कपल, म्हणजे त्यांनाही असाच काहीतरी त्रास होता म्हणे. अहो त्या कपलला एकमेकांचा त्रास होत होता म्हणे, पण त्यांना एकमेकांचा एक धड दुर्गुण पण सांगता नाही आला हो. नाही म्हणजे इमोशनल असे होऊन त्या वाटेवर चालत होते. नाही म्हणजे मुलगा थोडासा होपफुल वाटला मला, त्याला ठरवताच येत नव्हतं, त्याला घटस्फोट हवाय का नकोय. त्यांना ना मी तुमचं उदाहरण सांगितलं बरं का. जीवा म्हणतो, आमचं काय उदाहरण सांगितलं. मग ते काउन्सिलर म्हणतात, अहो मी सांगितलं त्यांना, व्हेंटिलेटरवर गेलेलं तुमचं नातं आता छान हसतं खेळतं झालंय, हो की नाही मिस्टर जीवा. आता ते जेव्हा असं बोलतात तेव्हा जीवा जरा कन्फ्युजन आहे, जीवाला कन्फ्युजन आहे. मग ते वकील त्याच्या हातावर हात ठेवून म्हणतात, ए अहो जीवा इतके कन्फ्यूज न करा हो, बोलून टाका मोकळं. मन जुळलेली असतात बरं का, ते तुटत नसतात लवकर, फक्त संवाद असायला हवा एकमेकांमध्ये. कसं आहे ना, मोबाईलचं नेटवर्किंग कसं चालतं अगदी तसं. आपलं कसं मोबाईलचं नेटवर्क जातं मध्ये मध्ये, नेटवर्क गेला म्हणून काय मोबाईल फेकतो का आपण, नाही ना. अरे आपण फक्त हा उंच सखल रस्ता संपून नेटवर्क परत यायची वाट बघतो की नाही. सिम कार्ड फेकतो का आपण, नाही ना. कसं आहे ना, हात जरा पुढे केला, मोबाईल हातात धरून हात जरा पुढे केला की मिळून जातो नेटवर्क. ओ देशमुख, तुम्ही पण जरा हात वर करून बघा की, नाही म्हणजे कदाचित पुढच्याच वळणावर तुम्हाला नात्याचं पहिलंच नेटवर्क मिळालं तर. बघा जरा संवाद सुरू करा. केबिन कमावलंय तुम्ही, तसं जमलं तर तुमचं नातं कमवण्याचा थोडासा प्रयत्न करा. कराल हो कराल, तुम्ही नक्की प्रयत्न कराल, मला खात्री आहे तुमच्या बाबतीत. नाही म्हणजे तसं जगाला मी तुमचं उदाहरण देऊ शकतो ना, तसं तुम्ही स्वतःला स्वतःचं उदाहरण देऊन बघा की. नाही म्हणजे विचार करा या गोष्टीचा मिस्टर देशमुख. नाही काउन्सिलिंगचं काय ते तर होत राहणार. चला येऊ का मी,
बघितलं ना प्रेक्षकांनो, म्हणून म्हटलं बापरे फारच अवघड अवघड बोलले ते. पण उदाहरण मात्र त्यांनी छान दिलंय. मोबाईल, सिम कार्ड आणि नेटवर्कचं. खरंय की आपल्याला मोबाईलमध्ये नेटवर्क नाही मिळालं तर आपण मोबाईल आणि सिम कार्ड काही फेकून देत नाही, तर नेटवर्क यायची थोड्या वेळ वाट बघतो. खरं आहे बरं का प्रेक्षकांनो हे. आता जीवाला लेट करंटला ते कधी आणि कितपत कळणार हे त्याचं त्याला माहिती. पण त्याने नंदिनीशी आज त्याचे भांडणं मिटवलेत हे तितकंच खरं आहे. आज ना यांचे घास भरवण्याचे बरेच कार्यक्रम रंगलेत. आता बघा सकाळ झालेली असते आणि काव्या देवाजवळ शुभम करोती म्हणत असते. आता तिचं ते शुभम करोती ऐकून ही नंदिनी येते आणि म्हणते, "अगं ए काव्या, अगं काय चाललंय तुझं? अगं शुभम करोती सायंकाळी म्हणते." "हे वेडाबाई, दिवे लागणीला म्हणायचं असतं शुभम करोती." काव्या म्हणते, "आई, ताई चालतं गं, टेन्शन आलंय मला." नंदिनी म्हणते, "नको टेन्शन घेऊ. अगं चांगला येईल तुझा रिझल्ट." तेवढ्यात मानिनी येते आणि म्हणते, "बाई तू समजव बाई तिला." "अगं काव्या, तुला समजून समजून थकले मी. चांगलाच येईल तुझा रिझल्ट." तेवढ्यात पार्थ येतो बरं घरात ओरडून-ओरडून आणि म्हणतो, "अगं आई, ए काव्या, छान येईल नाही? अगं छान रिझल्ट आलाय. अगं पास झाल्या या प्रिलिम आणि त्या क्वालिफाईड झाल्यात आता IASच्या एक्झामसाठी." आता असं म्हणून तो काव्याला उचलणार होता बरं का. पण आता काव्या त्याला अशी बाजूला सरकवते. मग तो मानिनीलाच उचलतो. म्हणजे इतका आनंद झालाय त्याला, की तो विक्रमच्या बायकोला उचलून घेतो. आता तेवढ्यात ते विक्रम येतात आणि म्हणतात, "अरे, अरे, ए बाबा, ए पार्थ, माझ्या बायकोला कशाला उचललं तू?" नंदिनी येते आणि म्हणते, "बाबा, आपल्या काव्याने प्रिलिम क्रॅक केले आहेत." मग विक्रम म्हणतात, "अरे वाह! अभिनंदन बेटा, अभिनंदन. मस्त, मस्त, खूप छान." मानिनी म्हणते, "बाई अभिनंदन, काँग्रॅच्युलेशन काव्या." काव्या म्हणते, "पाया पडते हं काकू." मानिनी म्हणते, "काय गं काव्या, उगाच भीतीला कवटाळून बसते." नंदिनी म्हणते, "नाहीतर काय, दिवे लागणीची प्रार्थना सकाळी म्हणत होती. किती टेन्शन घेतलं हिने." विक्रम हसायला लागतात. नंदिनी म्हणते, "ए काव्या, आय एम प्राउड ऑफ यू. कळवते हां आई-बाबांना, तेही खुश होतील." विक्रम म्हणतात, "कळवा, कळवा, पटकन कळवा." नंदिनी आता फोन करणार. तेवढ्यात काव्या म्हणते, "ओ देशमुख, तुम्हाला कसं काय कळलं माझ्या रिझल्टबद्दल?" पार्थ उत्तर देतो काव्याला, "अहो तुमच्या मैत्रिणीकडनं, अनिशाकडनं मी सीट नंबर घेतला तुमचा. म्हणजे ऑलरेडी मी तसे पेढे घेऊन ठेवले होते. मला माहिती होतं तुम्ही पास होणार आहात. पण ऑनलाईन रिझल्ट कळल्या-कळल्या तुम्हाला सांगतोय. यू डिड इट काव्या. अभिनंदन. खूप अभिमान वाटतोय आम्हाला तुमचा." आता या दोघांचं बोलणं चालू असताना जीवा येतो आणि विचार करतो तो, "अरे वाह! काव्याने पण प्रिलिम क्रॅक केली तर. आय एम हॅपी फॉर हर." आता असं म्हणून तो मनातल्या मनात बोलतच असतो आणि त्याच्या हातात पेढे आहेत बरं का. विक्रम जीवाला बघतात आणि म्हणतात, "अरे थांबा दोस्तो, पिक्चर अभी बाकी है." असं म्हणून आता ते विक्रम जीवाकडे येतात. आता ते जीवाकडे बघून म्हणतात, "अरे आपली काव्या प्रिलिम पास झाली आणि आपला जीवा ऑफिसमध्ये पास झाला बरं." आता सगळेजण जरा सस्पेन्स क्रिएट करत म्हणतात, "अरे वा." म्हणजे मानिनी म्हणते, "काय बाबा, एका मागोमाग एक आनंदाच्या बातम्या. काय रे बाबा जीवा, काय केलंस तू?" आता नंदिनीला टेन्शन, काय केलं असेल बाबा जीवाने, काय आनंदाची बातमी आहे, म्हणजे असं एक सस्पेन्स दाखवला चेहऱ्यावर. विक्रम म्हणतात, "सांगायचं का जीवा?" आणि मग विक्रम आता सगळ्यांसमोर आणतात जीवाला आणि म्हणतात, "काय मग केबिनवाले साहेब, सांगायचं का सगळ्यांना?" मानिनी म्हणते, "केबिनवाले? ए काय रे जीवा, अरे काय सांग ना बाबा पटकन." जीवा म्हणतो, "अगं आई, मी माझी केबिन आणि माझा पगार आज सगळा परत मिळवलाय." आता असं जेव्हा जीवा सांगतो तेव्हा मानिनी खुशामखुश झाली आहे. मानिनी म्हणते, "अगं बाई हो?" जीवा म्हणतो, "आई, ऑफिस जॉईन केल्यानंतर हा माझा पहिला पगार आणि हा पहिला पगार मी माझ्या लक्ष्मीच्या हातात देणार आहे." असं जेव्हा जीवा बोलतो तेव्हा काव्या आणि घरातले सगळेच बघत राहतात बरं का. नंदिनीच्या डोळ्यात घळाघळा गंगा यमुना व्हायला लागल्यात. विक्रम म्हणतात, "ओ लक्ष्मीबाई, या या, पुढे या." आता बघा, जीवाने नंदिनीला तो चेक दिलाय, तिच्या हातात दिलाय आणि आता त्याचे कान धरतो आणि माफी मागायला लागतो आणि एक्झॅक्टली नंदिनी पण तिचे कान धरते. म्हणजे दोघं एकमेकांना सोबतच सॉरी म्हणताय असं त्यांनी दाखवलंय. आखो आखो में त्यांना कळलंय बरं का, की दोघेही सोबतच विचार करताय. म्हटलं ना मगाशी, नंदिनी आणि जीवाचं भांडण मिटलं. विक्रम म्हणतात, "वा वा वा वा, मस्त मिटलं का मग भांडण? काय ग मानिनी, बघितलं का? अगं माझे शिष्य आहेत पोरं माझे, कशी भांडणं मिटवतात बघ बघ जरा." मानिनी म्हणते, "हो बाई, पाहिलं." आता नंदिनी तो चेक घेत नाही. जीवा तिच्या पुढे चेक करतो. नंदिनी म्हणते, "अहो देवापुढे ठेवा जीवा चेक. त्या देवाच्या आशीर्वादानेच तुम्हाला हे सगळं मिळालंय ना. तुम्हाला म्हटलं होतं ना मी जीवा, तुमच्यात इतकी ताकद आहे ना,
की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवूच शकता. छान प्रेक्षकांनो, असं जर पॉझिटिव्ह बोलत राहिलं ना तर कुठलाही माणूस पुढे जाईल. इकडे नंदिनी म्हणते, छान, आज एकीकडे माझ्या बहिणीनेही यश मिळवलं आणि तुम्ही सगळ्या अडचणींवर मात केली आहे. पार्थ म्हणतो, हो रे जीवा, तू दाखवून दिलंयस, तू पतंग बितंग नाहीयेस, हा, तू स्वतःच्या मर्जीने उडणार स्वतंत्र पाखरू आहेस. जीवा खूप खुश आहे. मानिनी म्हणतात, वा रे वा, आज देवाने तर आनंदाचा बोनसच दिलाय. मग जीवा म्हणतो, मी ठेवून येतो हा चेक देवाजवळ. नंदिनी म्हणते, हो, ठेवून या तुमच्या हाताने. आता पेढ्याचा बॉक्स आणि तो चेक जीवाने देवाजवळ ठेवलाय आणि मनापासून देवाचे आभार मानतोय. किती छान आहे ना प्रेक्षकांनो आपली हिंदू संस्कृती. बघा ना, म्हणजे आपण कधी देवाला बघितलं नाहीये, पण एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहित असतं. आणि कधीही काहीही पॉझिटिव्ह झालं किंवा व्हायचं असेल तर आपण आधी देवालाच साकडं घालतो. खरंच भाबडी आशा असावी तर अशी. त्यावर आता पार्थ त्याला पुन्हा जवळ घेत म्हणतो, ए मेरे छोटे भैया, कॉंग्रॅच्युलेशन, खरंच आज आनंदाची गोष्ट आहे हा. म्हणजे बघा ना, आज काव्याने प्रिलिम क्लिअर केल्या आणि तू तुझं केबिन परत मिळवलंयस. हे आज डबल सेलिब्रेशन झालं पाहिजे हा आई, तोंड गोड झालं पाहिजे. जीवा म्हणतो, ए अरे दादा, मी पेढ्याचा बॉक्स घेऊनच आलोय. पार्थ म्हणतो, अरे मी पण आणलाय. मग विक्रम म्हणतात, अरे कसली वाट बघताय, चला चला ते पेढे भरवा बरं. ए पार्थ, तू काव्याला भरव, जीवा तू नंदिनीला भरव. आता या दोघी थोड्या थोड्या लाजत असतात. आता पार्थ मध्येच म्हणतो, एक मिनिट, लग्नानंतर या दोघांचं पहिलं यश आहे ना, काव्याचं आणि जीवाचं. नंदिनी म्हणते, पार्थ तुम्ही पण तोच विचार करताय ना जो मी करते. पार्थ म्हणतो, अरे हो खरंच की. मानिनी म्हणते, अरे काय विचार करताय पण. मग नंदिनी एकदम म्हणते, अरे या दोघांचं यश लग्नानंतरचं पहिलंच आहे, त्यामुळे दोघांनी एकमेकांना पेढा भरवायला हवा. आता खरं तर ही नॉर्मल गोष्ट आहे, पण आता या दोघांना थोडं कसं तरी होतं कारण त्यांचा भूतकाळ एकमेकांशी निगडीत आहे ना. मग लगेच मानिनी आणि विक्रम म्हणतात, चला चला भरवा एकमेकांना पेढा. आता जीवाला टेन्शन आलंय कसं भरवाव पेढा. आणि काव्याला पण टेन्शन आलंय, पण मध्ये थोडासा त्यांनी पुन्हा वसू आत्याचा सीन घेतलाय. या सीन मध्ये पण हसू येणार आहे तुम्हाला. मला वसू आत्याला पाहिलं की हसू येत होतं आज. छान दाखवतात प्रेक्षकांना ही मालिका. कधी कधी वसू आत्या टेन्शन मध्ये असतात, बाई तो पेनड्राईव्ह बघायला भेटावा, कोणी तो बॉयफ्रेंड काव्याचा तो बघायला भेटावा. तेवढ्यात रम्या येते पळत पळत आणि म्हणतात, आई आई, हा वाळला बघ, पेनड्राईव्ह वाळला. आता वसू आत्या म्हणतात, लाव ना तो पटकन लॅपटॉपला. मी म्हणलं ना मगाशी, दुष्काळात 13वा महिना. आज मजा आली प्रेक्षकांना हा रिव्ह्यू पाहताना. मला ही रम्या आता खूप उड्या मारत असते बरं का आणि म्हणत असते, आई आई बघ बघ, पेनड्राईव्ह डिटेक्ट होतोय, बघ बघ फोल्डर पण दाखवतोय. आता वसू आत्या म्हणते, मग मी करू का क्लिक त्या फोल्डरवर. रम्या म्हणते, थांब थांब मी करते ना क्लिक. किती एक्सायटेड असतात बघा. आता बघा ते ते लागणार पेनड्राईव्ह, तेवढ्यात तो लॅपटॉप बंद होऊन जातो. वसू आत्या इतक्या एक्सायटेड असतात, अगं बाई आता काय दिसल काय दिसल. आता रम्या करते बरं का आणि वसू आत्या म्हणतात, याला काय झालं. रम्या म्हणते, अरे देवा, मी चार्जिंग करायला विसरले. वसू आत्या आता ऑलमोस्ट मारणारच असतात बरं का रम्याला आणि म्हणत असतात, काय ग रम्या, इथे ते फुटेज पाहायसाठी मी उतावेळ झाले, तुला कळत नाही का, लॅपटॉप चार्ज करायचं कळत नाही का तुला. मग रम्या म्हणते, मी चार्ज करते. वसू आत्या म्हणतात, चल मी पण येते तिकडे. आता इकडे हे एकमेकांना घास घालत असतात बरं का, काव्या आणि जीवा. मग आता जीवा काव्याला पेढा भरवतो. थोडंसं टेन्शन आलंय या दोघांना. आता तो हळूहळू म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन काव्या, वी आर प्राऊड ऑफ यू. सगळेजण टाळ्या वाजवतात आता काव्यासाठी, जीवासाठी. खुश आहेत बरं का, हे सगळे हॅपी आहेत. पण आता यांचा आनंद किती काळ टिकतोय ते बघूयात. आता पार्थला सुद्धा तो घास खाऊ घालतोय पेढ्याचा आणि म्हणतोय, दादा तुला सुद्धा तिच्या यशात तुझाही तितकाच वाटा आहे. असं जेव्हा तो बोलतो तेव्हा काव्या थोडीशी लाजते. मग बघा विक्रम म्हणतात, चला चला, अरे जीवाला तू खाऊ घाल काव्या, चल. विक्रमच्या तोंडाला पाणी सुटतंय, त्यांना कधी खायला भेटावं कोणास ठाऊक. असो, आता काव्या तो पेढा हातात घेते आणि जीवाच्या ऑलमोस्ट असं तोंडाजवळ नेते आणि म्हणते, जन्मजेय, तुम्हीही आज जे कमवलंय ना त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. जीवा तिला थँक्यू म्हणतो बरं का. आता बघा काव्या त्याच्या तोंडापर्यंत पेढा नेते आणि मुद्दाम पळत पळत नंदिनीला भरवते. नंदिनी म्हणते, अगो काय हे काव्या, काय ग असं काय करतेस, जीवाला भरवायचा ना पेढा, त्यांना भरवायचं असतं आधी. काव्या म्हणते, ए ताई, अगं जन्मजयाच्या यशामध्ये नंदिनी ताईचा वाटा आहे, तुझा वाटा आहे ताई, म्हणून तुला पहिला घा. जीवा म्हणतो, अगं तो राहिलेला पेढा तरी दे की मला. आता काव्या त्याच्या जवळ येत म्हणते, हो देणार आहे. जीवा, मलाही अभिमान वाटतोय तुमचा. असंच खूप यश कमवत राहा आणि माझ्या ताईला खूप खुश करा.
पैसे कमवा भरपूर आणि माझ्या ताईसाठी ते खर्च. तुम्ही कमवलेले सगळे पैसे माझ्या नंदिनी ताईच्या हातात द्या हं, असं काव्या त्याला बोलते आणि ऑलमोस्ट त्याच्या तोंडात पेढा घालणार ती. तेवढ्यात गुरुजी आले बाबा आणि म्हणतात कसे, हा गोडवा असाच टिकू दे आणि काव्याच्या हातातनं तो पेढा खाली पडून जातो. आता गुरुजी आले आणि सगळ्यांना म्हणजे नमस्कार करताय. आलो बाबा मी, असं एक वेलकम. इकडे पुन्हा वसू आत्याचा सीन दाखवलाय. आता रम्याने तिच्या गादीवरती दिवाणवर तो लॅपटॉप लावला चार्जिंगला. वसू आत्या फुल टेन्शन मध्ये, देवा देवा फुटेज दिसू दे रे देवा, आता नको बाई काही विघ्न. हे लाव ग रम्या. रम्या म्हणते थांब ग जरा आई, होतोय ना चार्ज, थांब. सुरू झाला लॅपटॉप. मला आता असं वाटलं होतं की आता लाईट जायला पाहिजे होते, मग मजा आली असती या दोघींची. मजा आली हा प्रेक्षकांनो. आधी मी खूप हसून घेतलं आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतेय. बघा आता ही रम्या म्हणते, हे आई दिसतंय 8 सेकंदाच्या वर, म्हणजे सगळं फुटेज रिकव्हर झालंय. येस येस येस. रम्या आता असं बोलते तेव्हा वसू आत्या म्हणतात, माझा श्वास लागायची वेळ आलीये. त्या काव्याचा बॉयफ्रेंड दिसेल आता, लाव 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 आता लाव. आता ही रम्या बघा ते फुटेज लावते. आता त्यामध्ये जीवा दिसतोय काव्याच्या समोर बरं का, पूर्ण फुटेज त्यांना दिसलंय. आता वसू आत्याला काही उमजेना, भाई ते काव्याचा बॉयफ्रेंड काऊन नाही आला ग अजून, एवढंच त्या बोलतात. इकडे पुन्हा गुरुजीचा सीन दाखवलाय. आता ही मानिनी खुश होते, बाई आपल्या माहेरचं माणूस आलं. मग सगळेजण वेलकम करतात गुरुजीचं. मानिनी म्हणते बाई वेळेवर, सॉरी विक्रम म्हणतात वेळेवर आलात गुरुजी. मानिनी म्हणते मीच बोलवलं होतं गुरुजींना. मग आता गुरुजी म्हणतात वा वा, सगळ्यात आधी मला जीवा आणि काव्या या दोघांचं कौतुक करू देत. दोघे जण बघायला लागतात गुरुजींकडे. या दोघांनी आपापली पाटी, जुनी पाटी कोरी करून भविष्यातली नवी पाटी रंगवायला सुरुवात केली आहे. काय जीवा? गुरुजी अशी कोड्यात बोलतात तेव्हा पार्थ आणि नंदिनीला कळत नाही. मानिनी सहज म्हणते हो खरे तर. नंदिनी म्हणते मला नाही कळलं गुरुजी, तुम्ही काय म्हणालात? गुरुजी म्हणतात नंदिनी बेटा, ज्याला कळायचं त्याला कळलंय बरं का बरोबर. जीवा आणि काव्याला कळलंय गुरुजी काय बोलले कोड्यात ते. मग विक्रम म्हणतात अगं नंदिनी, जीवा आणि काव्यामधला झालेला बदल आहे ना, ते बघून बोलतायत गुरुजी. हो ना गुरुजी? काव्याला टेन्शन. काव्या म्हणते हो हो बरोबर बोलताय विक्रम काका. अहो तेच म्हणायचं होतं ताई गुरुजींना. काव्या लगेच सारवासारव करते. पार्थ म्हणतो वा छान, चांगलंय. कोणाला तरी गुरुजींच्या बोलण्याचं कोडं सोडवता आलं. सॉरी प्रेक्षकांनो, काय आहे ना कधी कधी डायलॉग खूपच कॉम्प्लिकेटेड असतात, पटपट बोलता येत नाही, थोडं कन्फ्युजन होतं, समजून घ्या. गुरुजी त्यावर उत्तर देतात, माझ्या बोलण्याचे कोडे तुम्हाला सोडवता नाही आले तरी चालेल, पण नियतीने घातलेले कोडे तुम्हाला सोडवता आले पाहिजे. काय काव्या? काय ग, खरंय की नाही? आता ते जेव्हा असं बोलतात तेव्हा काव्या पुन्हा टेन्शन मध्ये. काव्या फक्त म्हणते हो गुरुजी. आता विक्रम म्हणतात वा गुरुजी, मानिनीने बोलवल्या तुम्ही आलात, छान वाटलं. नाही म्हणजे खरं तुमच्यासारखं अचूक भविष्य सांगणारी माणसं खूप कमी येतो जगात, खरं सांगतोय मी तुम्हाला. नाही म्हणजे सांगावंच लागत नाही हो तुम्हाला काही, सगळं कळून जातं नाही का गो मानिनी? आता हे ते खोचकपणे बोलले की सहज बोलले हे तुम्हीच ठरवा. विक्रम म्हणतात नाही म्हणजे आधीच तुम्ही येऊन पुढच्या सूचना देतात नाही का, हे जरा कसं समजतं हो तुम्हाला? नंदिनी लगेच म्हणते गुरुजी, आज तुम्ही कुठल्या गोष्टीचा संकेत द्यायला आला आहात? आता नंदिनी असं बोलते तेव्हा लगेच सगळ्यांना टेन्शन. आता बघा मी म्हंटल ना मगाशी, पुन्हा रम्या आणि वसू आत्याचा सीन दाखवलाय. आता रम्या आणि वसू आत्याला काही उमजेना नेमकं त्या फुटेज मध्ये काय चाललंय. आता तो जीवा ते गुलाबाचं पडलेलं फुल उचलून देतो, एवढंच ते फुटेज आहे बरं का. रम्या विचार करते अरे हे फुटेज एवढंच दिसतंय आणि जीवा काय करतोय या फुटेज मध्ये? वसू आत्या म्हणतात ए अगं रम्या, आत्ता आठवलं मला. अगं जीवाला जेव्हा भास्कर भेटायला येणार होता ना, तेव्हा जीवाने हेच कपडे घातले होते. अगं मला आठवतंय, तो त्या भास्करला भेटायला गेला असणार आहे त्या कॅफेत. रम्या म्हणते जाऊ दे ना आई, आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्या काव्याचा बॉयफ्रेंड पाहायचाय. ए जीवा तू जा बरं आधी, असं त्या फुटेजकडे बघून रम्या बोलतीये. आता बघा ते फुटेज संपलं. वसू आत्या म्हणतात हे काय? अगं संपलं ते रम्या, हे मी मारी ना रम्या त्या माणसाला. रम्या म्हणते अगं थांब ग आई, तू चिडचिड नको करू, ते फुटेज रिकव्हर झालंय, फुटेज मध्ये नाहीये ग प्रॉब्लेम, थांब जरा थांब, आपण परत लावू ते फुटेज. वसू आत्या म्हणतात लाव आता पुन्हा. पुन्हा त्या फुटेजमध्ये फक्त जीवा आणि काव्याच दिसलेत. अजूनही वसू आत्याला कळलं नाहीये काय भानगड आहे. मग रम्या जोर निरखून बघायला लागते बरं का त्या फुटेजकडे. वसू आत्या म्हणतात काय ग मूर्खपणा रम्या, अगं काव्याचा बॉयफ्रेंड आहे तरी कुठे? मग आता रम्या विचार करते की जीवाच काव्याचा बॉयफ्रेंड असेल तर. पण हे ना आता आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे बरं का. आता इकडे मानिनी काय करते बघा. मानिनी म्हणते काव्या आणि नंदिनीला
काय आहे ना, आज गुरुजी संकेत द्यायला नाही आले ग पोरींनो. कसं आहे ना, आपल्या देशमुखांना डिसेंबर महिना लाभत नाही ना. अगं काय आहे ना, तुम्हाला सांगते मागच्या वर्षी या दोघांची लाठीकाठीची स्पर्धा होती आणि तेव्हा यांना माईल्ड अटॅक आला होता. आता डिसेंबर महिन्यातच यांच्याकडे असं होतं, असं मानिनीचं म्हणणं आहे. आता ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, पण ठीक आहे, एक एंटरटेनमेंट म्हणून आपण ऐकतोय. मानिनी म्हणते, त्याच वेळेला ऑफिसमध्येही जरा संक्रांतच आली होती आणि गुरुजींनी तेव्हा पूजा केली, त्यामुळे सगळं थोडक्यात निभावलं होतं तेव्हा. मानिनीने असं सांगितल्यावर आता बघा, काव्या म्हणते, "गुरुजी, आता ह्या महिन्यामध्ये असं काही घडणार नाहीये ना?" मग गुरुजी म्हणतात, "जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झाली आहे." गुरुजींनी चालू केलं टेन्शन देणं सगळ्यांना. मग सगळे फुल टेन्शनमध्ये गुरुजीकडे बघायला लागतात. जीवा, पार्थ, काव्या सगळे. आता काय करायचं? काय घडणार आहे? आणि प्रेक्षकांनो, एकमेकांकडे बघत बघतच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. आता उद्याच्या भागात तुम्हाला दिसणार आहे, की रम्याला कळलं काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवाचा आहे. आता या काव्याला काव्यार्थ नावाचं मंगळसूत्राचं पेंडंट मिळालंय पार्थकडनं. खालचंच आणलं त्याने पेंडंट, वरची चेन आणलीच नाहीये. नंदिनीला आता साडी मिळाली आहे गिफ्ट बरं का जीवाकडनं. सगळं छान चाललंय त्यांचं आणि वसू आत्याला अटॅक यायचा बाकी आहे. जीवा काव्याचा बॉयफ्रेंड आहे हे कळल्यावर. रम्या सांगते वसू आत्याला, "अगं आई, जीवाचे बॉयफ्रेंड त्या काव्याचा." मग वसू आत्या लागली फुल शॉकमध्ये. प्रेक्षकांनो, मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला सुद्धा. आजचा रिव्ह्यू छान होता की नाही? मग नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. 90,000 सबस्क्रायबर झाले, थोडेच शिल्लक आहेत. आणखीन 10,000 हवेत 1,00,000ची फॅमिली पूर्ण व्हायला. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात मंडळी उद्या. धन्यवाद.